मग आता तुम्ही तिकडे दूध विकायला नेता ते काय रेटने विकलं जातं आणि त्याचं कसं विकता नक्की? आपल्या दुधाचा रेट 60 रुपये फिक्स. बरं. मग तिथं काउंटरला जाऊन देतात? काउंटरला जाऊन देते. इथून दूध काटा करून जातं. तुम्हाला किती लागत, यांना किती लागत, काय ते फोनवर कॉन्टॅक्ट होतं. इथून जायचं, त्यांना दूध टाकायचं. ओके. आता तुम्ही दूध तिकडे तुम्हीच घेऊन जाता ना? तर आता सध्या किती दूध संकलन होतं इथं? 800 लिटर दिवसाला 800. बरं. दुधाचा जे व्यवसाय आहे तो बरेच शेतकरी म्हणतात की फक्त त्यामध्ये शेणच उरतंय. कमेंटमध्ये सांगतात, तुमचं काय मत आहे? नाही, शेण म्हणून नाही जमायचं. प्रॉफिट त्याच्यात आहेच. नियोजन पद्धती केलं तर प्रॉफिट आहेच. असं आहे. बरं. काय होतं, चारा घरचा पाहिजे, चाऱ्याच्या पैशात बचत केली पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. आता काय होतं, निवड कडक कपडे घालायचे, सेट व्हायचं, फोन करायचं, येऊ द्या गाडी चाऱ्याची. मग ते 4 रुपये किलोनी, 5 रुपये किलोनी, 3 रुपये किलोनी चारा येतो. मग 2 रुपयांनी, 1.5 रुपयांनी कसा भेटेल याचं नियोजन पाहिजे. बरोबर.